Cancer Healer Center, a new beginning. दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख गँग, बाळू गँग यांसारख्या सगळ्या गँग्सना सुतासारखा सरळ करणार अजित पवारांचा दम. बीडमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत. मात्र मला शाल टोपी हार घालू नका. चुलत्याच्या कृपेने माझं बरं चाललंय. कुणाच्या पायाही पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत, अजित पवारांचं विधान. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर, तर लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा ही देशाची जागा असते. मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही. किरण रिजिजू यांचं सभागृहात म्हणणं, तर रिजिजू बोलत असताना विरोधक आक्रमक. आज उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार बघूया. वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट. विधेयकाला आरएसएसचा सुद्धा पूर्ण पाठिंबा नाही. वक्फची जागा किंवा जमीन घेतलेल्या उद्योगपतींची नावं जाहीर करा. वक्फची संपत्ती उद्योगपतींना घेता येण्यासाठी विधेयक आणलं, संजय राऊतांचा आरोप. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती. लोकांनी ती संपत्ती मशिदी आणि दरगाहला सुद्धा दिली. आमची जमीन सरकारला हडप करायची आहे, अबू आझमींचा आरोप. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको, या अटीवर चंद्राबाबू नायडूंचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. ठाकरेंची शिवसेना वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात मतदान करणार, सूत्रांची माहिती. तर राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचा सस्पेन्स वाढला. वक्फ सुधारणा विधेयकाला ठाकरेंनी समर्थन द्यावं. ठाकरे विरोधात गेले तर राहिलेले कार्यकर्ते सुद्धा त्यांना सोडतील, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार असल्यानं मुस्लिम बहुल भागात पोलीस अलर्ट मोडवर. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी. अंजली दमानियांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन माझ्याकडे आले होते. दमानियांनी केला होता गौप्यस्फोट. राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल. महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक घेणार, तर अंजली दमानियांना सुद्धा बैठकीचं निमंत्रण. बीड कारागृहामधील मारहाण प्रकरणी गित्ते आणि सोनवणे गँग विरोधात गुन्हा दाखल. कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दिशा सालियन प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात सुनावणी, तर न्यायाधीश रेवती मोहिते खंडपीठासमोर सुनावणी होणार नाही. सतीश सालियन यांचे याचिकेतून आदित्य ठाकरे आणि दिनो मोरगे यांच्यावर आरोप. कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून 3रं समन्स, सूत्रांची माहिती. या आधीच्या दोन्ही समन्सवेळी कामराची चौकशीला अनुपस्थिती. अधिकृत पुतळा बसवल्यामुळे कोल्हापूरच्या पट्टण कडोलीमध्ये तणाव. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. घटनास्थळी शिवप्रेमी आक्रमक. गावात तणावपूर्ण शांतता. नागपुरात कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील 1 जण जखमी. कार चालकानं जखमीला रुग्णालयात न नेता चिंच भवन पुलाखाली फेकलं. जखमीचा दुर्दैवी मृत्यू. जळगावच्या पारोळा धरणगाव या रस्त्यावर धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना. दुचाकी पूर्णपणे जळून खाक. दुचाकी स्वार वनरक्षक सुद्धा 55% भाजल्यामुळे गंभीर जखमी. बुलढाण्यात 3 गाड्यांचा विचित्र अपघात. 7 जणांचा मृत्यू, तर 25 जण किरकोळ आणि 6 जण गंभीर जखमी. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीची शक्यता, तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा आबिर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तान कलाकारांना डोक्यावर घेतल्याशी आमच्याशी सामना, मनसेचा इशारा. म्यानमारच्या भूकंपातील मृतांचा आकडा 2700 वर. मृतांचा आकडा 3000 जाण्याची शक्यता. जखमींची संख्या आता 4500, तर 441 जण अजूनही बेपत्ता.
IPL मध्ये आज बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत. घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यासाठी बंगळुरू सज्ज, तर विजयी लय कायम राखण्यासाठी गुजरात मैदानात उतरणार. Cancer Healer Center, a new beginning.